नमस्कार मंडळी. तेलाचा एकही थेंबाचा वापर न करता एकदम हेल्दी व टेस्टी अशी झिरो ऑइल थाळी तुम्ही कधी खाल्ली आहे का? तर आज आपण बनवतो अशी छान हेल्दी व टेस्टी अशी झिरो ऑइल थाळी. जर तुम्ही वेट लॉस करत असाल किंवा तुम्हाला काय हेल्दी फूड खायचं असेल तर अशी थाळी नक्कीच ट्राय करू शकता. त्याच्यामध्ये आपण पहिली करणार आहोत मेथीची भाजी. मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि अशी चिरून घेतली आहे. एकदम बारीक पण नाही चिरायची, थोडीशी अशी मध्यमच चिरायची. अशा प्रकारे सगळी मेथी चिरून घ्यायची आणि नंतर आपण मेथी शिजवून घेणार आहे लोखंडी कढईमध्ये. त्यासाठी जिरं, खूप सारा लसूण, कांदा, मिरचीचे तुकडे आणि ओलं खोबरं असं घेतलं आहे. कढई गरम झाली की पहिला जिरं टाकायचं. जिऱ्याचा एक वास सुटायला लागतो असा भाजल्याचा. त्यानंतर लसूण टाकायचा. लसूण पण छान परतायचा. लसणाचा पण थोडासा वास येतो. मग लसूण परतून झाला की त्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहे. कांदा घातला की याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याच्यामध्येच कांदा परतून घ्यायचा. त्यामुळे तो कोरडं होत नाही भाजी आपली. कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आणि मग याच्यामध्ये घालायचे मिरच्यांचे तुकडे. मिरचीचे तुकडे पण परतून घ्यायचे. मग याच्यामध्ये घालायची चिरलेली मेथी. आणि थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये, म्हणजे मेथीला पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये मेथी छान शिजते. आणि छान परतून घ्यायची मेथी. आणि जर कोरडी वाटली तर मध्ये मध्ये थोडं पाणी घालत राहायचं. थोडं घालायचं, पण खूप पाणी नाही वापरायचं. मीठ टाकल्यामुळे मेथीला पाणी सुटतं. अशा प्रकारे पाणी सुटतं मेथीला आणि त्याच्यामध्ये मेथी छान शिजते. मेथी शिजल्यावर आपण त्याच्यामध्ये घालणारे ओलं खोबरं. आता मेथी शिजलेली आपली, आपण याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहे. तयार आहे आपली छान अशी मेथीची भाजी, तेलाचा एकही थेंब न वापरता. आता आपण कुकरमध्ये आपण भात आणि मुगाचं वरण शिजवून घेतलं होतं. ते आपण आता एका भांड्यात काढतो आहे. मुगाची डाळ ती आपण हटवून घेणार आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे, हिंग टाकलं आहे, जिरेपूड टाकली आहे, मिरपूड टाकली आहे. याच्यामुळे वरणाला छान चव येते. आणि थोडी कोथिंबीर पण घालायची आणि छान असं उकळून घ्यायचं मुगाचं वरण. म्हणजे विदाऊट फोडणीही मुगाचं वरण छान लागतं. छान रवीने घोटून घ्यायचं. आणि मस्त उकळी काढायची मुगाच्या वरणाला. याच्यामध्ये जिरेपूड, मिरेपूड असते, त्याच्यामुळे याची चव खूपच छान लागते. तो ज्वारीची भाकरी. त्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी 1 वाटी. आणि ज्वारीच्या पिठामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे. जर पीठ थोडं जुनं असेल तर गरम पाणी घाला. हे पीठ ताजं आहे त्यामुळे मी काही घातलं नाही आहे. छान मळून घ्यायचं ज्वारीचं पीठ. मळल्यामुळे भाकरी तुटत नाही आपली. आणि परातीमध्ये थोडंसं पीठ खाली टाकून आपण त्याच्यावर छान अशी भाकरी थापून घेणार आहे. छान गोल अशी भाकरी करून घ्यायची आपल्याला. आणि ही भाकरी छान अशी भाजून घ्यायची आपल्याला तव्यावरती मस्त. भाकरी टाकली की त्याला छान पाणी लावायचं सगळीकडे एकसारखं. सगळ्या बाजूने पाणी लागलं पाहिजे, म्हणजे पांढरट दिसत नाही असं भाकरीवरती.
आणि भाकरी छान भाजून घ्यायची आपल्याला तव्यावरतीच. आपण एकीकडे प्लेट तयार करतो. प्लेटमध्ये आपण कांदा ठेवला आहे थाळीमध्ये पहिला, त्यानंतर थोडे लसूण खोबऱ्याची चटणी आणि आपण जी मेथीची भाजी केली होती ती पण मेथीची भाजी वाढली आपण ताटामध्ये. भाकरी अशी छान भाजली आहे तव्यावरती. दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस भाकरी भाजून घ्यायची आपल्याला. वाटीमध्ये आपण मुगाचं वरण आणि ही गरम गरम भाकरी अशी मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी आणि थोडा भात. छान हेल्दी अशी 0 ऑइल थाळी आपली तयार आहे. एकदम साधी व सोपी. तुम्ही पण नक्की करून बघा अशी पौष्टिक 0 ऑइल थाळी. आणि माझी ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा. डाएट करणाऱ्या लोकांसाठी किंवा ज्यांना काही पथ्य आहेत त्यांच्यासाठी तर खूपच उत्तम अशी ही थाळी आहे. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब